वर चर्चा आहे। याचा अर्थ अध्यक्षांनी आदेश देऊन देखील विधानसभेमध्ये गॅसच्या परिस्थितीची माहिती देण्याची तयारी सरकारची नाही असा त्याचा अर्थ होतो। गॅसची किती दुरावस्था झालेली आहे हे नाना पटोलेजींनी सांगितलेलं आहे आणि म्हणून गॅसचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पूर्ण अपयश आलेलं आहे आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेला राज्य सरकारने विश्वासात घ्यावं, पर्यायाने सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं आणि हा गॅसचा प्रश्न कसा सरकार हाताळू इच्छितं हे सांगावं, हाच आमचा विधानसभेत चर्चा करण्याचा उद्देश होता। त्यामुळं गॅस अपुरा आहे आणि सर्व ठिकाणी आता जवळपास कमी झालेला आहे आणि म्हणून लोक रांगाच्या रांगा लागत आहेत गॅससाठी आणि गॅससाठी रांगा लागणं ही काही चांगली परिस्थिती नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी यात खरं लक्ष आत्तापर्यंत घातलं पाहिजे होतं, पण सरकारची या प्रश्नावर बोलायची तयारी नाही। दुर्दैव असं आहे की सरकार विरोधकांच्यावरच खापर फोडतं आहे, पण गॅस नाही ही वस्तुस्थिती। विरोधक बोलो अगर न बोलो, पण गॅस नाही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या कोट्यावधी जनतेला अनुभवायला मिळते आणि म्हणून या प्रश्नावर राज्य सरकार पूर्ण अपयशी आहे। याच्यातून पळ काढतंय, राज्य सरकारला यावर चर्चा करण्याची हिंमत नाही असा त्याचा अर्थ आहे। सर, आता अर्थसंकल्पीय फक्त 5 दिवस उरलेले आहे आणि या बजेटमध्ये हा तिढा सुटणार का गॅस सिलेंडरचा? गॅस सिलेंडरचा तिढा हा काही धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे। सरकार त्याबाबत काही करू इच्छित नाही। केंद्र सरकार आणि डबल इंजिन ज्याला म्हटलं जातं ते केंद्र सरकार ही 2 फक्त बोटी तिकडनं निघाल्या ह्याचा आनंद देशभर मनवण्याचं चाललेलं आहे, पण कितीतरी बोटी आपल्याला रोज लागतात आणि त्यामुळं आपली दुसऱ्या देशांची झालेली मैत्रीचा हा भारतानं भोगलेला परिणाम आहे असं मला वाटतं। सगळ्या इराण देशाशी आपली फार चांगली मैत्री होती, आज तो इराण त्या समुद्रधुनीच्या मधून कुठली बोट येण्यासाठी, होर्मुझ समुद्रधुनीच्या मधून कुठलीही बोट येण्यासाठी मज्जाव करत आहे, हे दुर्दैवाने आपल्या भारताच्या भोगाला आलेलं आहे। याचा परिणाम आपलं चुकीचं परराष्ट्र धोरण असल्यामुळे झाला का, हाही महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार केला पाहिजे। सोनपावलांनी आली नववर्षाची पहाट, घराघरांत सजली आनंदाची गुढी आणि वारणाच्या शुद्धतेची साथ, पुरणपोळीचा नैवेद्य आणि वारणा श्रीखंडाचा गोडवा। वारणासोबत साजरा करूया पाडव्याचा सण आणि आनंदाचा नवा प्रवास।